तुम्हाला 8 म्हणून 8 लिहिला मी इथं दिलेल्या अंकातील कट केला, कारण की तुम्हाला सोपं जातं संख्या तयार करायला. मग आता या दिलेल्या अंकातील पाहायचा आहे मोठा कोणता आहे, 7 आहे, 2 आहे का 6 आहे. तर 7 आहे म्हणून मी तर 7 लिहिला. आता यानंतर या राहिलेल्या 2 मधला 6 आहे म्हणून 6 लिहिला आणि शेवटी राहिलेला जशास तसा लिहून घेतला 2. आता इथं 2 आले, आपल्याला तर सांगितली विषम संख्या तयार करा. मग विषम संख्या तयार करताना सांगितली तुला व्याख्या सांगितली, डेफिनेशन काय म्हणते तर बघायचे. तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्येला विषम संख्या असं म्हणायचंय. इथं 2 आलीये, ही सम होते अशी जर लिहिली तर तुमची चुकते, आणि कारण की ही समसंख्या तयार होते. एकक स्थानी 2 आले, 6 घेऊन ही जमत नाही. 6 असल्यावर एकक स्थानी तीही समसंख्या तयार होते. आता पुढे जायचंय, इथं 7 आले. आता हे 7च आपल्याला पाहिजे, कारण की विषम संख्येच्या एकक स्थानी 7. हा बोला मॅम. कारण संख्येमध्ये एक म्हणजे डिजिट्स मध्ये कोणतीच विषम संख्या नाही, तो फक्त एकच विषम संख्या आहे. हा एकच आहे, आणि 2, 3 असतील तर इकडून 5 जायचंय. तुम्हाला कधी लक्षात ठेवा, एकक स्थानापासून बघायचंय. इथं येते अगोदर, इथं येते का इथं येते. जर इथं एक आणखीन असती तर इथली इथं आली असती, इथली नाही. कळलं? इथं एक आली म्हणून तुम्हाला सोपं आहे, पण 2, 3 जर आल्या तर लक्षात ठेवा की उजवीकडून पाहत जायचंय. उजवीकडून जवळ कुठे भेटतीये तुम्हाला, तर याची आदला बदल करायची आहे. लिहायचा 8, 6, 2 आणि शेवटी 7 एकक स्थानी. तेव्हा आपली कमाल विषम संख्या तयार होते. अशाच पद्धतीने आपण पुढची किमान विषम संख्या तयार करून घेणार आहोत. तर फर्स्ट स्टेप, दिलेले अंक जसेच तसे लिहून घ्यायचे. 7,2, 6, 8 हे दिलेले अंक जशाच तसे लिहून घेतले. लहान संख्या आपल्याला तयार करून घ्यायची. लहानात लहान अंक आला पाहिजे लहान संख्या तयार करताना. सो लहानात लहान अंक आहे इथं 2, म्हणून 2 सुरुवातीस, नंतर 6, नंतर 7 आणि शेवटी 8. अशा पद्धतीने आपण ही किमान संख्या तयार करून घेतली. तर इथं पण 8 येतं शेवटी एकक स्थानी. एकक स्थानी 8 येतं. ही सम संख्या आहे. आपल्याला विषम करून घ्यायची आहे, कारण आपल्याला प्रश्नच विचारलाय विषम संख्या तयार करा. म्हणून विषम संख्याला हा 7ला तुम्हाला एकक स्थानी टाकावं लागणार आहे, आणि हा 8ला 7च्या जागेवर म्हणजेच दशक स्थानी. तर करून घ्यायची इथं तुमची किमान विषम संख्या 2687 अशी तुमची किमान विषम संख्या तयार झाली. एकक स्थानी 7 आलाय, 7 असल्यावर ती विषम संख्या असते. अशा पद्धतीनं कमाल विषम संख्या आणि किमान विषम संख्या आपण तयार केली. चेक करून घ्या तुमचं आलंय का ते. नाही बेटा, 8, 6 म्हणजे कोणतं हे. म्हणजे तुझं नेमकं काय असं झालं असतं तर. 1 मिनिट, पेनला काय झालं. हा 8, 6 असं का. ऐक मग, तुला असं लिहायचंय का असं लिहायचं म्हणतेस तू. असं झालं असेल तर चाललं असतं का असं विचारायलीस ना तू. असं नाही चालणार. तुम्हाला सांगितलंय मी नियम, उजवीकडूनच पाहत जायचंय जवळ कोणता येतोय तर, आणि त्याचीच आदला बदल करायची आहे. एकक स्थानी 8 आहे, चालणार नाही. विषम संख्या तयार करायची म्हटल्यानंतर तुम्हाला हा 7 एकक स्थानी टाकावं लागणार आहे. म्हणून ह्या 8ला इकडं सारायचं दशक स्थानी आणि 7ला एकक स्थानी घ्यायचं. अशी जर केलात तर चुकणार. अशाच पद्धतीनं करावी लागते. चेक करून घ्या तुमच्या सर्वांचं आहे का बरोबर उत्तर. नसेल तर करेक्शन करून घ्या. अर्णव आलं का.
आले म्हणून सांगू नका. अर्णव गवळी आलं का तुमचं उत्तर? हो मॅम. ओके बेटा, व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊयात. तिसरं उदाहरण लिहून घ्या. तुमच्या वहीत फक्त अंक लिहून घ्यायचे आहेत आणि सोडवायला सुरुवात करायची आहे. अंक आहेत 8,3,0,7. हे दिलेले अंक आहेत तुम्हाला. लिहून घ्या आणि सोडवण्यास सुरुवात करा. प्रत्येकाला सोडवता आलं पाहिजे. अक्षरा सोडवतीये का? हो मॅम. तनया खोटरे हो मॅम. ओके, व्हेरी गुड. मॅम झाली. झालीये. त्यांनी शांत बसायचे वही पेन बंद करून. इतर विद्यार्थ्यांना थोडा वेळ दिला जातो. स्टेप बाय स्टेप सोडवा म्हणजे तुमची काहीच चूक होणार नाही. हा, आता समजून देताना समजून घ्या व्यवस्थित. यशस्वी झालं का? नाही मॅम. सोडवा सोडवा. मॅम आवाज बोलत. झालं मॅम. झालं मॅम. मॅम मला फक्त ते किमान म्हणजे लहान ही संख्या कसं करायचं तेच कळलं. हा, किमानचं समजून सांगते मी. समजून सांगताना व्यवस्थित लक्ष द्या आणि तिथंच विचारा कुठं कळालं नाही ते. झालं मॅम. थांबा मॅम. झालं. झालेल्यांनी सांगू नका. चला, तुम्हाला दिलेला वेळ संपला आहे. आता लक्ष पाहिजे सर्वांचं. वही पेन बंद करा, लक्ष द्या. चला, पहिली स्टेप जशी आहे तशी लिहून घ्यायचे. अंक 8,3,0,7. कमाल संख्या तयार करायची म्हणजेच मोठी संख्या तयार करायची, तर मला मोठा अंकच सुरुवातीला लिहावा लागणार. आता या दिलेल्या अंकांपैकी मोठा अंक आहे 8 म्हणून 8 लिहिला मी इथं. त्यानंतर 7 आहे, 7 लिहिला. त्यानंतर 3 आहे, 3 लिहून घेतला. हा, माईक ऑन करायचा नाही मध्ये मी शिकवत असताना. हा, विनाकारण कुणीतरी माईक ऑन करतं, मग रिपिटेशन होतं. चला, 3 आणि शेवटी 0. आता 0 आले म्हटल्यानंतर ही कसली संख्या तयार झाली आहे सर्वेश? मॅम 0 आलं मग ती समसंख्या तयार झाली. हा, बर, छान. माईक ऑफ करायचा, विनाकारण चालू करू नको सारखं. ही समसंख्या तयार झाली कारण की एकक स्थानी 0 हा अंक आलाय. आपल्याला बनवायची कमाल विषम संख्या. मग विषम संख्या तयार करायला तुम्हाला एकक स्थानी पाहावं लागणार आहे. 1, 3, 5, 7 दिलेल्या अंकात आलंय का, आपल्या संख्येत आहे का. मग आधी इथं 7 पण आहे, 3 पण आहे. पण तुम्हाला सांगितले मी उजवीकडून कोण येत आहे जवळ. इथं 3 आलाय, मग 3 ला एकक स्थानी टाकायचे आणि 0 ला 3च्या जागेवर टाकायचे, तेव्हा आपली कमाल विषम संख्या तयार होणार आहे. तर इथं आपली संख्या तयार झालेली आहे 8,703. 8,703. आता अशाच पद्धतीनं किमान बऱ्याच जणांना 2-3 जणांना समजलेले नाहीये, त्यांनी समजून घ्या. किमान म्हणजे लहानात लहान संख्या किंवा लहान संख्या. किमानचा अर्थ आहे लहान.
आपल्याला दिलेल्या अंकांपासून सुरुवातीस लहान संख्या तयार करून घ्यायची आहे आणि लहान संख्या तयार करताना एकक स्थानी पाहिजे, तुम्हाला चेक करायचंय 1 3 5 7 9 हे अंक आहेत का, नसतील तर तसे करून घ्यायचे आहेत आणि किमान संख्या तयार करायची, किमान विषम संख्या. चला तर मग दिलेले अंक जशाच तसे लिहून घेऊयात. 8,3,0,7. आता लहान संख्या तयार करून घ्यायची आहे. मग लहान अंक सुरुवातीस असावा. तर तुम्ही जर उतरत्या क्रमाने गेलात तर, चढत्या क्रमाने गेलात तर अगोदर 0 येणार, पुन्हा 3, पुन्हा 7 आणि शेवटी 8 असा तुमचा चढता क्रम असणार आहे, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. पण 0 जर सुरुवातीस आला तर तुमची ही फक्त 3 अंकी संख्या तयार होते. म्हणून तुम्हाला शून्याचा नियम सांगितला होता की जर दिलेल्या अंकात 0 हा अंक आला असेल तर शून्याला डावीकडून दुसऱ्या स्थानी मांडावा. म्हणून आपण इथं संख्या तयार करून घेऊयात आपली. दुसऱ्या स्थानी 0 हा, डावीकडून दुसऱ्या स्थानी 0 हा अंक मांडलाय मी आणि पुढचे जशाच तसे. म्हणून आपली संख्या तयार झाली 3078. पण एकक स्थानी सांग बरं मला आर्या, कोणता अंक आलाय? एकक स्थानी 8 अंक आले. हा, 8 असल्यावर मग कोणती संख्या तयार होते? सम. हा, मग आपल्याला कोणता अंक एकक स्थानी मांडता येईल या संख्येतला सांगा? 7. व्हेरी गुड. आलंच, काय राहिलं मग? भ्यायचं नाही, आलंय तुम्हाला उत्तर. बघा बरोबर आहे. 7 ला जर तुम्ही एकक स्थानी मांडला तर तुमची किमान विषम संख्या तयार होते 3, 0, 8 आणि शेवटी 7 म्हणजे 3087 हे तुमची किमान विषम संख्या तयार झाली. मॅम आवाज डबल येतोय. हा, आर्याचा माईक ऑन होता ना त्याच्यामुळे आला. कोंडसकर माईक बंद करा. हा, आहे का कोणाला आता प्रॉब्लेम किमान विषम संख्येमध्ये? ज्याला असेल त्यांनी हो म्हणा, इथंच क्लिअर केलं जाईल. सांगा. ओके, व्हेरी गुड. चला, समजले सर्वांना. आता आपण पुढे जाऊयात. हे लिहून घेतलंय का तुम्ही सर्वांनी? ज्यांचं कुणाचं चुकलं असेल त्यांनी करेक्शन करून घ्या. कोणाचंच नाही राहिलं मग? चला पुढची स्लाइड मग न बोलता. चला पुढे आपण पाहणार आहोत. घ्यायचं का आणखीन एक उदाहरण? हा, पटकन सोडवा हे. हा, सोडवा. अंक आहेत 0,3,8,6. हे दिलेले अंक आहेत तुम्हाला. या दिलेल्या अंकांपासून किमान व कमाल विषम संख्या तयार करा. स्पीड आली पाहिजे. आता 4थं उदाहरण आहे. आली. चला हो गया. ओके, कंप्लीट में करो फिर. कंप्लीट नहीं तो करो. चला, दिलेला वेळ झालाय तुमचा. आता वही पेन बंद करायचे. शर्वरी कळसकर, मला सांगा तुमची कमाल विषम संख्या काय आली आहे? सांगा. हा, 0,3. ओके, व्हेरी गुड, छान. आता पार्थ घोडे सांगणार आहे मला किमान विषम संख्या. सांगा मला किमान विषम संख्या. अरे तुझे तिथं नेटवर्कच नाही मग अटकल्यावर.
नेटवर्क मध्ये बसून घ्या. मयूर शिंदे सांगा. मयूर मॅम मला कळालंच नाही. अरे मयूर काय रे बाबा, आतापर्यंत हो हो करत होता, प्रयत्नच केला नाही. चला आता मीच सांगते, लक्ष द्या. वेळ आपला. विषम संख्या समजली नाही. मॅम मी सांगू? थांबा कुणीच सांगायचं नाही. आता लक्ष द्या. वही पेन बंद करून ठेवा आणि बोर्ड कडे लक्ष द्या. दिलेले अंक आहेत तसे लिहून घ्यायचे. 0, 3, 8 आणि 6 हे दिलेले 4 अंक आहेत. यापासून तुम्हाला कमाल मोठी संख्या तयार करायची आहे. तर मला मोठी संख्या तयार करून घेऊयात. सर्वात मोठा अंक 8, नंतरचा 6, नंतरचा 3 आणि शेवटी 0. तर 0 आल्यामुळे ही समसंख्या तयार होते. आपल्याला विषम पाहिजे म्हणून आपल्याला 3 एकक स्थानी घ्यायचं आहे आणि 0 दशक स्थानी येणार. मग 8603 ही आपली विषम संख्या तयार झाली. ती ही कमाल विषम संख्या. अशा पद्धतीने आता बघा, किमान विषम संख्या तयार करायला लक्ष पाहिजे सर्वांचं. बघा, दिलेले अंक जशाच तसे लिहून घेऊयात. 0, 3, 8, 6 हे दिलेले अंक आहेत. आता किमान संख्या तयार करून घ्या. दिलेल्या अंकातील सर्वात लहान अंक आहे 0. 0 सुरुवातीस लिहिला तर तुमची 3च अंकी संख्या तयार होते. आपल्याला 4 करायची आहे. तर 0चा नियम आठवायचा. दिलेल्या अंकात 0 असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहिल्यावर तुमची किमान संख्या तयार होते. मग करून घ्यायची. 3, 0, 6 आणि 8 अशा पद्धतीनं तुम्ही करून घ्यायची तुमची किमान संख्या, म्हणजेच लहानात लहान संख्या. इथपर्यंत सर्वांचं झालं असेल. ओके. आता विषम संख्येला बघायचे. विषम संख्या म्हणाले तुम्हाला तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक यायला हवेत. इथं 3 सम अंक आहेत. 0 आहे, 6 आहे, 8 आहे. फक्त 3 हा विषम आहे. जर हा एकक स्थानी घेतला तर सर्वांचा गोंधळ होत असेल की अशी आमची संख्या येईल, आहे की नाही? तर पहा, सर्वांनी लक्ष द्या. अशी जर आली तर तुम्हाला काहीच गोंधळून जायची गरज नाही. तुम्हाला नियम आठवा ना. नियम काय सांगितलाय? डावीकडून दुसऱ्या स्थानी घ्यायचंय. म्हणून 6, 0, 8, 3 ही तुमची किमान विषम संख्या तयार होते. हा, नियम विसरायचे नाहीत. त्यासाठी तुम्ही नियम विसरू नका. नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. एक मिनिट दाखवते. चला पहा, तुम्ही ही पण स्टेप लिहून घेऊ शकता. 0, 6, 8 आणि 3. तर हे चुकीचं आहे. तुमची किमान विषम संख्या हा तुम्हाला इथं घ्यायचा आहे, डावीकडून दुसऱ्या स्थानावर. मग तुमची 6083 ही किमान विषम संख्या तयार होणार आहे. लिहून घ्या, करेक्शन करून घ्या. जे अडकून बसले होते, येत नव्हतं. 60,000 नाही येते. एकक, दशक, शतक बघ ना. 6083 आहे ते. 6083. हजार सहस्त्र स्थानावर 6 आहे, म्हणून 6083 ही तुमची किमान विषम संख्या तयार होते. चला, झाला असेल सर्वांचं. कोणाचं राहिलंय का? एक बस. चला पुढे बघूयात आपण. कमाल
व किमान संख्या. आता तुम्हाला हे रो आणि कॉलम्स दिसत आहेत, तर काही गोंधळून जाऊ नका. आपल्याला बघायच्यात की एकूण संख्या किती आहेत, एक अंकी एकूण संख्या किती आहेत, किंवा सर्वात लहान संख्या कोणती आहे, सर्वात मोठी संख्या कोणती आहे, हे आपल्याला पॉइंट सर्व पाहिजेत. कुणीही लिहून घ्यायचं नाही. वही पेन बंद करून ठेवा. PDF मध्ये येईल तेव्हा हा चार्ट लिहून घ्यायचा आहे सर्वांनी. लिहत बसायची काही गरज नाही. आणि जशाचा तसा चार्ट तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे. पाठ करायला काही अवघड नाही. फक्त आता लक्ष द्या व्यवस्थित. बघा काय प्रणिती, मला माहिती आहे तर शांत बसा, इतरांना समजून घेऊ द्या. माईक ऑफ करा. चला, एक अंकी एकूण संख्या किती आहेत, तर 10. तर 10 कशा, त्या शून्यापासून सुरुवात होतात. 0 1 2 9 पर्यंत मोजा, तुम्हाला 10 संख्या भेटतात. म्हणून एक अंकी एकूण संख्या काटे. माईक ऑन होऊ देऊ नका. माईक मुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. आपल्याकडून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं वागायचं आणि फक्त अभ्यासाकडेच लक्ष द्यायचं. माईक हे ऑन करत बसू नका. चला, एक अंकी एकूण संख्या 10 आहे. तर कशा, त्या 0 पासून सुरू होतात आणि 10 पर्यंत संपतात. 9 नंतर कोणता असतो, 10 असतो. म्हणजे 10 होण्याच्या अगोदर 9लाच संपतात. काउंट करा म्हणजे कळेल तुम्हाला. एक अंकी एकूण संख्या 10 आहेत. आणि सर्वात लहान संख्या कोणती असेल मग, 0. आणि सर्वात मोठी संख्या 9. बघा, एक अंकी एकूण संख्या 10 आहेत, सर्वात लहान संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी संख्या 9 आहे. पण कसली एक अंकी, एकच अंक आहे का 2 3 दिसायलेत कुणाला, नाहीत ना. हा, मग एक अंकी आहेत म्हणून एक अंकी सर्वात मोठी संख्या 9, सर्वात लहान संख्या 0 आणि एकूण संख्या आहेत 10. 2 अंकी संख्या बघा, एकूण संख्या आहेत 90, सुरू होतात 10 पासून आणि सर्वात लहान संख्या आहे 10, कारण की सुरूच होतात 10 पासून. सर्वात मोठी संख्या 99. मोठी संख्या कशामुळे तर स्टॉप होतं 99ला. 99 नंतर 100 हा 3 अंक आहेत म्हणून 99ला स्टॉप होतं. म्हणून 99 सर्वात मोठी संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर 99. सर्वांनाच आलं पाहिजे. पुढे पहा, 3 अंकी एकूण संख्या 900. 900 आहेत आणि पुढं सर्वात लहान संख्या 100 आहे, सर्वात मोठी संख्या 999. पुढं 4 अंकी एकूण संख्या आहेत 9000. 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000 आहे आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9999 आहे. मोठी संख्या म्हटलं की आता 4 अंकी म्हटलं की फक्त 9 4 वेळेस लिहायचे. 3 अंकी म्हटलं की 9 3 वेळेस लिहायचे. 2 अंकी म्हटलं की 2दा तुम्हाला 9 लिहायचे. तसं 6 अंकी म्हणू द्या, 7 अंकी म्हणू द्या, 8 अंकी म्हणू द्या. 8 अंकी म्हटलं तर तुम्ही 9 8 वेळेस लिहायचे. 7 अंकी म्हटलं की काय करणार आहेत, 9 7 वेळेस लिहिणार आहेत. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचंय सुरुवातीचा एक अंक आणि त्यापासून तुम्हाला 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी तुम्ही कुठवर पण सर्वात मोठी संख्या करू शकतात. तसंच आता शेवटची आहे बघा, 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 99999. 5 अंकी सर्वात मोठी संख्या 99999 ही आहे आणि 5 अंकी एकूण संख्या आहेत 90000 आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या आहे 10000. चालते, हे आताच सांगू नका का, क्लास झाल्यानंतर सांगा. आता समजून घ्या हे, कारण की हे तुम्हाला सोपं वाटतं पण पुढे उदाहरण आल्यानंतर तुम्ही गोंधळून जातात. त्याच्यासाठी हे सर्व तक्ता तुम्हाला पाठ असला पाहिजे.
हा तुम्हाला PDF मध्ये येणार आहे, तेव्हा तुम्ही लिहून घ्यायचं आहे सर्वांनी. आणि जसं तुम्ही सर्वात मोठी संख्या केली 9 9 9 घेऊन, एक अंकी म्हटलं की एकदा 9, दोन अंकी म्हटलं की दोनदा 9, तीन अंकी म्हटलं की तीनदा 9, असं तुम्ही कुठवरही करू शकता. 6 7 8 फक्त 9 वाढवायचंय, 9 तितक्या वेळेस घ्यायचंय, एवढं लक्षात ठेवायचंय. तशाच पद्धतीनं सर्वात लहान संख्या कशी तयार करायची तुम्हाला, तर शून्य वाढवत जायचे. दोन अंकी म्हटल्यानंतर एक सुरुवातीस एक शून्य, नंतर तीन अंकी म्हटल्यानंतर दोन शून्य वाढवायचे, चार अंकी म्हटलं तर एक लिहून तीन शून्य लिहायचे. असंच तुम्ही सर्वात लहान संख्या तयार करू शकता. चला आता पुढची स्लाइड बघूया. 1 ते 100 पर्यंतची अंकांची वारंवारता बघा. 1 ते 100 पर्यंत अंकांची वारंवारता म्हणजेच काय, तर 1 ते 100 मध्ये हे अंक किती वेळेस येतात हे बघायचे तुम्हाला. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा हा तक्ता आहे. जास्तीत जास्त वेळा हे अंक कितीदा येतात 1 ते 100 मध्ये हे पाहायचंय. तर बघा, पाहूयात आपण. अंक आहे 0 आणि तो 1 ते 100 मध्ये या अंकांमध्ये 11 वेळेस येतो. एक हा अंक 21 वेळा येतो आणि बाकीचे जे आहेत 2 3 4 6 7 8 आणि 9 हे आहेत ते 20 वेळा येतात. 1 ते 100 मधील अंक आहेत हे 0 हा 11 वेळेस येतो, 1 हा 21 वेळेस येतो, बाकीचे जे आहेत 2 3 4 5 6 7 8 9 हे 20 वेळेस येतात. हाही चार्ट तुम्ही पाठ करून टाकायचा आहे. हाही तुम्हाला पुढचे जे तुमचे स्वाध्यायातील उदाहरण आहेत किंवा परीक्षेत जे प्रश्न येणार आहेत तुम्हाला त्या प्रश्नांमध्ये विचारलेला असतं तेव्हा हा उपयोगी आहे. हे 2-3 जे चार्ट आहेत तुम्ही पाठ करून टाका. मूळ संख्यासारखे तोंडपाठ झाले पाहिजेत. काही अवघड नाही, लक्षात ठेवायचं. 1 ते 100 पर्यंत अंकांची वारंवारता आहे, त्यातला एक 0 हा अंक आहे तो 11 वेळेस येतो, एक हा अंक आहे तो 21 वेळेस येतो, 2 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत ते 20 वेळेस येतात. 2 20 वेळेस येतो, 3 पण 20 वेळेस येतो, 4 पण 20 वेळेस येतो, 5 पण 20 वेळेस येतो, 6 पण 20 वेळा येतो, 7 पण 20 वेळा येतो, 8 पण 20 वेळा येतो आणि 9 ही 20 वेळा येतो. म्हणून इथं डायरेक्ट तुम्हाला इथून इतकं तुम्हाला 20 हा अंक दाखवलाय. 2 ते 9 लक्षातच ठेवा, 20 वेळेस येतो. फक्त 0 आणि 1, 0 हा 11 वेळेस आणि 1 हा 21 वेळेस येतो. एवढं लक्षात ठेवायचंय. आता पुढची स्लाइड पहा. 1 ते 100 पर्यंत आपण पाहिलीये. इथं काय फरक आहे हे सर्वांच्या तुमच्या लक्षात आला पाहिजे. तर पहा, इथं 10 आहे, 10 ते 99, 10 ते 99 म्हणजेच 2 अंकी. दोन्हीकडे बघा, 2 अंक दिसायले तुम्हाला. म्हणजे 2 अंकी पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता आहे. तो लक्षात ठेवायचा आहे, सर्वांनी पाठच करून टाकायचा आहे. 10 ते 99 मध्ये हे जे अंक आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक किती वेळा येतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि त्या संबंधीचा हा चार्ट आहे. तुम्हाला शोधत बसावं लागणार नाही. तुम्ही लहानपणी अशी 1 ते 100 पर्यंत उजळणी लिहित होतात. आताही तुम्ही लिहून पाहिलं तर तुम्हाला हेच अंक भेटतील. 0 9 वेळेस येतो आणि 1 ते 9 पर्यंतचे अंक हे 19 वेळेस येतात. हे आहेत 10 पासून 10 ते 99. 10 ते 99 मधील
अंक आहेत हे, या अंकाचा चार्ट आहे 10 ते 99 मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक किती वेळा येतात हे सांगितले तुम्हाला या चार्ट मध्ये. तर बघा 0 हा अंक 9 वेळा येतो, पण कधी 10 ते 99 असं विचारल्यानंतर 10 ते 99 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, तर 0 हा अंक 9 वेळा येतो. पुढं 1 हा अंक किती वेळा येतो, तर 19 वेळा येतो. 2 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, तर तोही 19 वेळा येतो. 3 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, 19 वेळा येतो. 4 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, 19 वेळा येतो. 5 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, तर 19. 6 अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, तर 19. 6 अंक झाला. तर 7 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो, तर 19. 8 हा अंक पण 19 वेळा येतो आणि 9 हा अंक पण 19 वेळा येतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कन्फ्युजन होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं 1 ते 100 मध्ये आणि 10 ते 99 मध्ये. त्याच्यामुळे हे दोन्ही चार्टचं तुम्हाला कळालं पाहिजे. 0 ते 9 पर्यंतचे अंक किती किती वेळा येतात हे तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि पाठ करून टाकायचंय, मग विसरणारच नाही आणि प्रश्न तुमचे पटकन सुटतील. फक्त बघा 10 ते 99 मध्ये 0 हा लक्षात ठेवायचा की 0 हा फक्त 9 वेळा येतो आणि बाकीचे जे आहेत 1 ते 9 मधील अंक 1 ते 9 पर्यंतचे ते 19 वेळा येतात. हे जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला प्रश्न सोडवण्यास मदत होते. तर आपण मगाशी पाहिले की 1 ते 100 पर्यंतचे 0 ते 9 अंक किती वेळा येतात. हा चार्ट सुद्धा पाठ करायचा आहे आणि पीडीएफ मधला पाहून लिहायचं आहे तुम्हाला. पीडीएफ मध्ये हे 3 चार्ट आहेत ते सर्वांनी न चुकता लिहून काढायचे, जसं की आपण पाहिलंय. 1 मिनिट बॅक. कोण आहे? तीन चार्ट पाठ करून टाका आणि लिहून टाका तुमच्या वहीत. अशा पद्धतीनं आजचा क्लास इथंच झाला आहे. आपण उद्या पाहणार आहोत, लक्षात घ्या. आपण उद्या उदाहरण पाहणार आहोत, तेही स्वाध्यायातील आणि नमुना प्रश्न मधील. त्यामुळं कुणीही क्लास मिस करायचा नाही. सर्वांनी वेळेवर हजर राहायचंय. उद्या स्वाध्याय आणि नमुना प्रश्न होणार आहेत. सुरुवातीस नमुना प्रश्न घेऊन पुन्हा स्वाध्यायाकडे वळणार आहेत आपण. त्यासाठी कुणीही उशिरा येऊ नका. बरोबर 7 म्हणजे 7 ला हजर राहा. सानवी आहे का? सानवी बाय. बाय. हा, पीडीएफ पाठवणार आहे ना.